झालं का? गुड मॉर्निंग. तर आत्तापर्यंत आपण 3 टॉपिकचे बोर्ड पद्धतीनं जी क्वेश्चन बँक आपल्याला मिळालेली आहे त्याचे सोल्युशन्स पाहिलेले आहेत. तर आज आपल्याला 4था टॉपिक मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट हा इथं सुरुवात करायचा आहे. मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट याच्यामध्ये MCQ सुरुवातीला आपल्याला पाहायचे आहेत. 5-7 MCQ आहेत. पहिला MCQ आपण पाहू. याच्यामध्ये पहिला MCQ, अकॉर्डिंग टू राईट हँड रूल डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन if current is directed in anti-clockwise direction, according to right hand rule direction of magnetic induction if current is directed in anti-clockwise direction, तर अँटीक्लॉकवाईज डायरेक्शन जर करंट असेल, समजा एक सर्क्युलर लूप आहे याच्यात अँटीक्लॉकवाईज डायरेक्शननं करंट असेल तर याच्यामध्ये मॅग्नेटिक इंडक्शनची डायरेक्शन राईट हँड थंब रूल प्रमाणे बाहेरच्या बाजूला असेल आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द बोर्ड असेल. परपेंडिक्युलर अँड आउटवर्ड, परपेंडिक्युलर अँड आउटवर्ड असं लिहिता येईल. परपेंडिक्युलर अँड आउटवर्ड, परपेंडिक्युलर अँड आउटवर्ड असं आपण घेऊ शकतो. याच्यानंतर दुसरा MCQ आहे, conductor has 3 segments, 2 straights of length L and semicircular with radius R. It carries current I. What is the magnetic field B at the point P? याच्यामध्ये पहा, हा सेमी सर्क्युलर सेगमेंट आणि परत हा स्ट्रेटर सेगमेंट आहे. इथं इंडक्शन काढायचं आहे. इंडक्शन इथं काढत असताना रेडियस R दिला आहे, करंट I आहे, इथून जाणारा करंट I आहे, P हा पॉईंट आहे. P पॉईंट हा स्ट्रेटर सेगमेंटच्या अगदी सरळ रेषेत असल्यामुळं याचं कॉन्ट्रीब्युशन 0, याचं कॉन्ट्रीब्युशन 0. फक्त सेमी सर्क्युलरमुळं इथलं इंडक्शन काढायचं. सर्क्युलर सेगमेंटमुळं μ0I/2R येतं, सेमी सर्क्युलरमुळं त्याच्या अर्ध μ0I/4R असेल, μ0I/4R असेल. याच केसमध्ये μ0I/4R असेल. याच्यामध्ये त्यांनी उत्तरात थोडी चूक केलेली आहे. पहा, तुम्ही जर पाहिलं असेल तर μ0I/4R असं दिलेलं आहे, पण ते चुकीचं आन्सर आहे. बोर्डच्या क्वेश्चन बँकमध्ये सुद्धा थोडीशी चूक आहे, ते बघावं लागेल. C असं आन्सर येतं, त्यांनी ए दिलेलं आहे, पाय येत नाही तिथं, पाय येत नाही, तर μ0I/4R असं आहे. तिसरं याच्यामध्ये पहा, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड ऑन अ स्टेशनरी इलेक्ट्रॉन, देन इलेक्ट्रॉन moves in a direction of the field, remain stationary, move perpendicular to the direction of field, moves opposite to the direction of field. म्हणजे इलेक्ट्रॉनच काय, तर कुठलाही चार्ज स्टेशनरी असेल आणि याला मी मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर ही फील्ड या चार्जवर फोर्स एक्सपिरियन्स करत नाही. हा चार्ज जर मोशनमध्ये राहिला असता तोही ट्रान्सवर्स डायरेक्शननं तरच मॅग्नेटिक फील्ड याच्यावर फोर्स एक्सपिरियन्स करू शकते. म्हणून रिमेन स्टेशनरी असेल, रिमेन स्टेशनरी, त्याच्यामध्ये रिमेन स्टेशनरी, नो फोर्स इज ॲक्टेड अपॉन द चार्ज विच इज स्टेशनरी वन अँड प्लेस्ड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यानंतर 4थ्या नंबरचा MCQ जर आपण याच्यात पाहायला, force between 2 parallel current carrying conductors is F. If current in each conductor is doubled, the force between them become. 2 पॅरलल कंडक्टर्स असतील, याच्यामध्ये पहा I1 I2 हा करंट आहे, याच्यातलं समजा सेपरेशन हे आहे, तर F इज इक्वल टू μ0I1 I2 L/2πA असं आपण घेतो फॉर्म्युला. तर याच्यात काय केलं आहे, जर या दोन्ही करंटला आपण डबल केलं तर F' इज इक्वल टू μ0
2I1 2I2 L अपॉन 2πA केलं तर इट इज 4F असेल. म्हणजे हा फोर्स किती होईल तर चौपट होईल. 5व्या नंबरचा MCQ जर आपण याच्यात पाहिला, 5व्या नंबरचा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट युनिट ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन. याच्यामध्ये पहा, गॉस मॅग्नेटिक इंडक्शनचं युनिट आहे, टेस्ला मॅग्नेटिक इंडक्शनचं युनिट आहे, वेबर पर मीटर स्क्वेअर याच्यामध्ये मॅग्नेटिक इंडक्शनचं युनिट आहे, वोइस्टेड हे मॅग्नेटिक इंडक्शनचं युनिट नाही आहे, म्हणून सी असा आन्सर येईल. द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ करंट लूप इज इंडिपेंडंट ऑफ याच्यात नंबर ऑफ टर्न्स, एरिया ऑफ लूप, करंट इन द लूप, magnetic field in which it is lying. The magnetic dipole moment M is equal to NIA असा फॉर्म्युला आपण देतो. N वर अवलंबून आहे, I वर आहे, A वर आहे. इट इज इंडिपेंडंट टू एक्सटर्नल फील्ड. तर इंडिपेंडंट टू एक्सटर्नल फील्ड. तर याच्यामध्ये हे काही MCQ आपण 6 पाहिले. 7व्या नंबरचं MCQ असा आहे, सर्क्युलर लूप ऑफ रेडियस. सर्क्युलर लूप ऑफ रेडियस याच्यामध्ये पहा, सर्क्युलर लूप ऑफ रेडियस हे 6व्या नंबरचा आहे. 7व्या नंबरचा सर्क्युलर लूपचा रेडियस दिलेला आहे 0.0157 मीटर, कॅरीज करंट ऑफ 2 एम्पियर, मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर B इक्वल टू μ0I अपॉन 2R, 4π इंटू 10⁻⁻⁷ I2 2 इंटू 1.57 10⁻⁻² असेल, -2 असेल. हे 2 कटलं. त्याच्यानंतर B इक्वल टू येतं B 3.14 आणि 10⁻⁵ 1.57 हे ह्याचा डबल आहे. तर B इक्वल टू येईल 8 इंटू 10⁻⁻⁵ वेबर पर मीटर स्क्वेअर असेल, वेबर पर मीटर स्क्वेअर. तर हे 7 MCQ आपण या टॉपिकमधले इथं डिस्कस केलेलं आहे. तर MCQचं सेक्शन मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमधला संपून जातो. MCQचं सेक्शन इथं संपून जातं. यानंतर 1 मार्काचे जे क्वेश्चन्स आहेत ते 1 मार्काचे क्वेश्चन्स आपण याच्यामध्ये इथं लिहू शकतो. व्हॉट इज लॉरेंज फोर्स? लॉरेंज फोर्स बघा, सायमल्टेनियसली अप्लाइड इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये एखादा चार्ज जर मोशनमध्ये असेल तर त्याच्यावर ॲक्ट होणारा नेट फोर्स इक्वल टू फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड आणि फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड याचं व्हेक्टर समेशन आपण घेतो. व्हेक्टर समेशन ते E इंटू E असं येतं, प्लस याच्यामध्ये याच केसमध्ये Q V क्रॉस B असं आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. Q V क्रॉस B असं आपण याच्यामध्ये घेत आहे. Q V क्रॉस B, किंवा याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असेल तर E घेता येईल, किंवा इथं QE असं आपण या केसमध्ये घेऊ शकतो. Q V क्रॉस B असं आपल्याला लिहिता येईल. याच रिलेशनला आपण काय म्हणतो तर लॉरेंज फोर्स असं आपण म्हणतो. हे पहिला क्वेश्चन आहे 1 मार्काचा. दुसरा सोलेनॉइड. सोलेनॉइड इट इज हेलिकल लूप which is helical loop. Solenoid is a helical loop wounded on insulating cylindrical core वर वाउंड केलेला जो हेलिकल लूप असेल तर त्याला आपण काय म्हणतो तो सोलेनॉइड असं आपण म्हणतो. जनरली हा जर कोर असेल, इन्सुलेटिंग कोर असेल, त्याच्यावर या पद्धतीनं तो हेलिकल लूप असा वाउंड केलेला असतो. याला आपण सोलेनॉइड असं आपण म्हणतो. तर एंडलेस सोलेनॉइड इज टर्म्ड ॲज
टोराइड. टोराइड म्हणजे काय असं विचारलं आहे. टोराइड हा याच्यामध्ये सर्क्युलर कोर जो असेल त्याच्यावर वाउंड केलेला जो हेलिकल लूप असेल तर त्याच हेलिकल लूपला आपण टोराइड असं म्हणतो किंवा एंडलेस सोलेनॉइड इज अ टोराइड असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर चौथा 1 मार्काचा क्वेश्चन पहा. कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन ॲट अ डिस्टन्स ऑफ 2 मीटर फ्रॉम व्हेरी लॉंग स्ट्रेट वायर कॅरिंग करंट असं आपल्याला म्हणता येईल. कॅरिंग करंट. तर याच्यामध्ये पहा B इक्वल टू μ0I/2πr असं आपण घेतो. 4π × 10⁻⁻⁷. I दिलं आहे 5 एम्पियर. हे 2π × 2 × 10⁻⁻². 4π कटलं. B इक्वल टू याच्यामध्ये 5 × 10⁻⁻5 टेस्ला असेल. 5 × 10⁻⁻5 टेस्ला. 5व्या नंबरचा 1 मार्काचा क्वेश्चन पहा. व्हॉट हॅपन्स टू द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ सर्क्युलर करंट कॅरिंग कॉईल इफ वी डबल द रेडियस ऑफ द कॉईल कीपिंग द करंट अनचेंज्ड. B इक्वल टू μ0I/2r. R जर डबल केलं तर B' इज इक्वल टू μ0I/ इथं 4r असेल. 4r येईल. तर B' इज इक्वल टू B/2 येतं. म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन बिकम्स हाफ. मॅग्नेटिक इंडक्शन किती होईल तर मॅग्नेटिक इंडक्शन अर्ध होतं. मॅग्नेटिक इंडक्शन या ठिकाणी अर्ध होतं. हे 5व्या नंबरचं क्वेश्चन आपण पाहिला. 6व्या नंबरचं क्वेश्चन इथं या पद्धतीनं आहे. सोलेनॉइडची लेंथ दिलेली आहे. सोलेनॉइड लेंथ 50 सेंटीमीटर आहे. रेडियस त्याचं 1 सेंटीमीटर आहे. इट इज मेड हॅविंग टर्न्स 500. कॉपर वायर कॅरी करंट 5 एम्पियर. व्हॉट विल बी द मॅग्नेटिक इंडक्शन. B इक्वल टू μ0Ni. μ0 कॅपिटल N/Li असं घेता येतं. हे तर 4π × 10⁻⁻⁷. हे 500. L.5 I त्याच्यात 5 असं दिलेलं आहे. हे 5 इथं कटलं तर 10 आलं. तर B इक्वल टू 4 आणि हे 5 20 5 10⁻1 2 3 कटले तर -4. हे कटलं तर -3 येतं. तर B इक्वल टू 2π × 10⁻³ टेस्ला किंवा 2 × 3.14 10⁻³ म्हणजे 6.28 10⁻³ टेस्ला असं घेऊ शकतो. तर याच्यामध्ये 6व्या नंबरचं आपण पाहिलं. त्याच्यानंतर 7व्या नंबरचा जो क्वेश्चन आहे तो 7व्या नंबरचा क्वेश्चन आपण याच्यामध्ये या पद्धतीनं सोडवू शकतो. स्टेट द ओरिएंटेशन ऑफ मॅग्नेटिक डायपोल with respect to magnetic field which possesses the maximum magnetic potential energy. Maximum magnetic potential energy. तर याच्यामध्ये ही फील्डची डायरेक्शन आहे. फील्डची डायरेक्शन B आहे. या ठिकाणी याचा इथं साऊथ पोल असतो आणि इथं नॉर्थ पोल असतो. जर याला मी असा रोटेट केला 180 डिग्रीनं तर त्यावेळेला इथं नॉर्थ पोल होईल आणि इथं साऊथ पोल होईल. म्हणजे 180 डिग्रीनं आपण जर रोटेट केला तर त्यावेळेला ही फील्डची डायरेक्शन असे असेल आणि इथं हा नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल असेल. तर यावेळेला मॅक्झिमम म्हणजे मॅग्नेटिक डायपोल 180 डिग्रीनं रोटेट करून फील्डला मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचे डायरेक्शन अपोजिट असेल तर त्यावेळेला मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी डायपोलसोबत असोसिएटेड असते. तर इथं 1 मार्काचे क्वेश्चन्स आपण जे पाहिलेले आहेत ते इथंच संपतात. 1 मार्काचे क्वेश्चन आपण पाहिले ज्याच्यामध्ये MCQ आणि त्याचबरोबर काही डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन 1 मार्काचे आपण इथं पाहिल्याच्या नंतर 2 मार्काचे काही क्वेश्चन्स आपल्याला इथं पाहायचे आहेत.
तर 2 मार्कासाठी काही प्रॉब्लेम दिलेले आहेत बघा. एक टोराईड आहे. पहिल्या प्रॉब्लेममध्ये टोराईडचं टोटल टर्न आहेत 4000, रेडियस टोराईडची 26 सेंटीमीटर आहे. इनर रेडियस R1, आउटर रेडियस 25 सेंटीमीटर आहे. इफ करंट इन द वायर I इज इक्वल टू 10 एम्पियर आहे, तर आपल्याला मॅग्नेटिक इंडक्शन काढायचं. तर बी बरोबर फॉर्म्युला तोच आहे, म्यू 0 NI असं आपण घेतो. याच्यामध्ये N इज इक्वल टू कॅपिटल N डिव्हायडेड बाय 2πr घेतो. R इज इक्वल टू R1 प्लस R2 डिव्हायडेड बाय 2. 25 आणि 26 याचं जर ॲव्हरेज काढलं तर 25.5 सेंटीमीटर असेल. 25.5 सेंटीमीटर असेल. तर बी इक्वल टू म्यू 0 म्हणजे 4π इंटू 10⁻⁻7 हे कॅपिटल N डिव्हायडेड बाय 2πr इंटू आय असेल. तर हे कटलं, इथं 2 आलं. बी इक्वल टू 2 इंटू 10⁻⁻7 कॅपिटल N आहे 4000, आर आहे 25.5 10⁻⁻2, आय आहे 10. तर याच्यामध्ये बघा हे 4 0 आणि हे 2 6 याच्यात कटले. तर बी बरोबर 2 इंटू 10⁻⁻1 डिव्हायडेड बाय 25.5 येईल. तर बी इज इक्वल टू याच्यामध्येच याला जर मी 200 केलं तर हे 25.5 10⁻⁻3. तर याला तुम्हाला सॉल्व करून घ्यावं लागेल. एवढं टेस्टला येईल. असंच ठेवू नका, कारण हे काय नीटचं क्वेश्चन नाही आहे. याला सॉल्व करावं लागेल. कटवा, जेवढं मॅक्झिमम कटल तेवढं कटवा. याच्यामध्ये आन्सर याप्रमाणे जर आपण सोडवलात तर इथं दिलेलं आहे 3.137. तर आउटर रेडियस 26 सेंटीमीटर आहे, इनर रेडियस 25 सेंटीमीटर आहे. करंट इन द वायर 10 आहे. टोराईडचे टर्न्स आहेत 4000. बघा ॲव्हरेज रेडियस 25.5 आलं आहे. 4π इंटू 10⁻⁻7 2π कटलं. 2 इंटू 10⁻⁻7 N घेतलं आणि इथं रेडियस 2πr पैकी R आपण 25.5 सेंटीमीटर ठेवला आहे. तर याच्यामध्ये एक भाग राहिला आहे बघा, तो म्हणजे इथं 4 राहिला आहे. इथं 4 म्हणजे हे 800 असं येईल. 800 ह्याला जर सोडवलात तर 25×3=75. म्हणजे हे जर सोडवून घेतला तर दिलेला आन्सर आहे 31.37 10⁻⁻3 टेस्ला असं दिलं आहे. इथं 4 राहिलं होतं, हे 4, इथं 4 म्हणजे 800 येईल. या पद्धतीनं असं आन्सर येईल. त्याच्यानंतर इथलं दुसरा क्वेश्चन पहा. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कॅन बी एंटायरली कन्फाइन्ड विथ द कोर ऑफ टोराइड बट नॉट विदिन अ स्ट्रेट सोलेनॉइड. व्हाय? जनरली पहा, हा जर टोराइड असेल किंवा सोलेनॉइड असेल तर या वाइंडिंग जर टाईटली वाउंडेड असतील तर आतमध्ये याच्या फील्ड ही युनिफॉर्म असते सोलेनॉइडच्या बाबतीत, किंवा टोराइडच्या बाबतीत त्याचं मॅग्नेट्यूड कॉन्स्टंट असतं पण डायरेक्शन वेगळे असते. पण आउटसाईडला मॅग्नेटिक इंडक्शन निग्लिजिबल असतं. इवन टाईटली वाउंड असेल तर ते काय असतं तर 0 असतं. कारण आउटसाईडला असणारं जे मॅग्नेटिक इंडक्शन आहे ते अप्पर हाफ आणि लोअर हाफ या पार्टमुळं कॅन्सल आउट होतं आणि त्या ठिकाणी मॅग्नेटिक इंडक्शन फक्त सोलेनॉइड असेल किंवा टोराइड असेल कन्सिडरेबल व्हॅल्यू इनसाइड असते, आउटसाइड का असते तर ती 0 असते. हे एक आपण दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन पाहिल्याच्या नंतर तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन याच्यामध्ये पहा. सोलेनॉइड ऑफ लेंथ, सोलेनॉइडची लेंथ याच्यात पाय अशी दिली आहे अँड 5 सेंटीमीटर डायमीटर 2.5 सेंटीमीटर असं रेडियस येईल. ह्या जो वाइंडिंग कॅपिटल N याच्यामध्ये 1000 असं दिलेलं आहे. कॅरीज अ करंट I इक्वल टू 5 एम्पियर. कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक फील्ड ॲट इट्स सेंटर अलॉंग द रेडियस. B इक्वल टू म्यू 0 NI
4 पाय इंटू 10 to the power -7 कॅपिटल N बाय L इंटू I 4 पाय इंटू 10 to the power -7 1000 म्हणजे 10 to the power 3 हे पाय आलं I आलं 5 पाय कटलं 5 चोक 20 10 to the power of -4 2 इंटू 10 to the power -3 टेस्ला असेल 2 इंटू 10 to the power -3 टेस्ला असेल तेवढंच उत्तर दिलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण पुढचा क्वेश्चन याच्यामध्ये डिस्कस करणार आहे 4 नंबरचा क्वेश्चन. 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये पहा currents of equal magnitude pass through two long parallel wires having separation 1.35 centimeter. A दिलेला आहे 1.35 centimeter. फोर्स पर युनिट लेंथ त्याच्यात 4.76 10 to the power -2 न्यूटन पर मीटर. तर हा याच्यात काढायचं स्मॉल f इक्वल टू μ0 I1 I2 अपॉन 2 पाई 4.76 10 to the power -2 4 पाय इंटू 10 to the power -7. याच्यामध्ये काय म्हटलं आहे करंट इक्वल आहे त्याच्यामुळे ही I² ही 2 पाय आणि A आहे 1.35 10 to the power of -2. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे येतं 2 4.76 इंटू 1.35 10 to the power of -4 डिवायडेड बाय 2 इंटू 10 to the power of -7 इक्वल टू I². त्याच्यात I² इक्वल टू हे वर जाईल 3 + 3 जाईल 476 गुणिले 13.5 भागिले 2 याचं स्क्वेअर रूट आपल्याला काढायचं. स्क्वेअर रूट काढायचा I² इज इक्वल टू 2 परत 3 8 इंटू 13.5 आहे. आता यालाच आपण स्क्वेअर रूटमध्ये घ्यायचं आहे आणि हे सॉल्व करून घ्या. I इक्वल टू येतं 56.68 एम्पियर असेल. लॉक टेबलचा यूज करून ह्याला सोडवून घेता येईल. लॉक टेबलचा यूज करून सोडवून घ्या. तर याच्यामध्ये पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग याच्यामध्ये जर आपण पाहिला एक्सप्लेन मॅग्नेटिक फोर्स नेवर डज एनी वर्क ऑन मूविंग चार्जेस. Explain magnetic force never does any work on moving charges. याच्यामध्ये पहा मॅग्नेटिक फोर्समुळं कुठलंही वर्क डन होत नाही. कारण समजा असं गृहीत धरा की एक फील्ड आहे. या फील्ड रिजनमध्ये जर चार्ज या दिशेनं मूव्ह होत असेल आणि फील्ड या दिशेनं असेल तर हा ॲक्सेलरेट किंवा डिॲक्सेलरेट होत नाही. फक्त याचा पाथ चेंज होतो. तो सर्क्युलर पाथ अक्वायर करू शकतो, हेलिकल पाथ अक्वायर करू शकतो. त्याचा पाथ चेंज होतो. पण या केसमध्ये डिस्प्लेसमेंट ॲडिशनली त्याच्यामध्ये काही होत नाही किंवा त्याचं डिॲक्सेलरेशनसुद्धा होत नाही. ओन्ली जस्ट पाथ चेंजेस. म्हणून इथं वर्क डन होत नाही. त्याचबरोबर 6व्या नंबरचा जर क्वेश्चन आपण पाहिला स्टेट द कंडिशन व्हेन मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ मॅग्नेटिक डायपोल करंट कॅरिंग कॉईल केप्ट इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी मिनिमम अँड मॅक्झिमम. याच्यामध्ये पहा या केसमध्ये मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी आपल्याला विचारलं आहे. U इक्वल टू आपण PE -cos ऑफ थीटा असं घेतो. आता इथं P म्हणजेच -NIA इथं B घ्यावं लागेल. Pच्या ऐवजी इथे M घ्यावं लागेल. MB cos ऑफ थीटा NIAB cos ऑफ थीटा असं घेता येईल. मिनिममसाठी थीटा इज इक्वल टू 0 ठेवला तर U इज इक्वल टू NIAB असेल. दिस इज द मिनिमम वन. U मिनिमम.
आणि थिटा इक्वल टू 180 डिग्री असेल तर यू मॅक्झिमम इक्वल टू NIAB असं आपण येईल, कारण कॉस 180 -1 ने ते मिनिमम आणि मॅक्झिमम एनर्जी आपण याच्यामध्ये दाखवू शकतो. पोटेन्शियल एनर्जी मिनिमम आणि मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी याच्यामध्ये आपल्याला दाखवता येऊ शकतं. तर याच्यामधलंच 7व्या नंबरचं डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय करंट इन अ सर्क्युलर आर्क ऑफ वायर. सर्क्युलर आर्क ऑफ वायर. तर याच्यामध्ये पहा, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय करंट इन अ सर्क्युलर आर्क ऑफ वायर. बघा, सर्क्युलर आर्क या केसमध्ये जर असा आपण घेतला, सर्क्युलर आर्क ऑफ वायर यांनी सबटेंड केलेला अँगल याच्यामध्ये थिटा असं दाखवतो. कंप्लीट सर्कलसाठी हे रिलेशन आपण B इक्वल टू μ0I/2r असं आपण μ0I/2r. फॉर सर्क्युलर आर्क B' इज इक्वल टू μ0I/2r इंटू थिटा डिवायडेड बाय 2π असं घेता येईल. थिटा डिवायडेड बाय 2π, कारण याने सबटेंड केलेला अँगल थिटा आहे या सर्क्युलर आर्कचा, आणि टोटल अँगल आपण सर्कलसाठी 2π घेतो, म्हणून थिटा डिवायडेड बाय 2π. B' इज इक्वल टू μ0I थिटा डिवायडेड बाय 4πr असं रिलेशन आपल्याला याच्यामध्ये मिळेल. B' इज इक्वल टू μ0I थिटा डिवायडेड बाय 4πr असं रिलेशन आपण याच्यात काढू शकतो. तर सर्क्युलर आर्कच्या बाबतीत हे एक रिलेशन आपण पाहिलं. इथंच 2 मार्काचे क्वेश्चनसुद्धा संपून जातात. 1 मार्काचे क्वेश्चन आणि 2 मार्काचे क्वेश्चनचा भाग इथंच संपलेला आहे. तर आपल्याला 3 मार्काचे क्वेश्चन याच्यामध्ये इथं डिस्कस करायचे आहेत. तर 3 मार्काचे क्वेश्चन आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहेत. क्वेश्चन्स ऑफ 3 मार्क्स. क्वेश्चन्स ऑफ 3 मार्क्स. तर याच्यामध्ये 3 मार्काचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यातलं पहिलं क्वेश्चन, एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ MCG मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅमीटरचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आपल्याला सांगता येईल. आता कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आपण याच्यात घेत असताना याच्यामध्ये पहा, इथे एक रेक्टँग्युलर कॉईल असे आपण दाखवतो. रेक्टँग्युलर कॉईल, इथे हे 2 पोल पीसेस असे आपल्याला दाखवता येईल, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. इथं हा कोर असतो, इथं सस्पेन्शन वायर या पद्धतीनं इथे एक मिरर अटॅच केलेलं असतं, याला आपण फॉस्फर ब्रांच वायर असं म्हणतो. फॉस्फर ब्रांच वायर, फॉस्फर ब्रांच वायर असं आपण म्हणतो. इथं एक स्पायरल स्प्रिंग असते, इथून करंट हा बाहेर पडतो, इथून करंट हा एंटर होतो. ती फिगर काढा, याचं एक्सप्लेनेशन द्या. आणि वर्किंगमध्ये आपण याच्यात काय घेतो, तर ज्यावेळेला आपण या कॉईलमधून करंट पास करू, ज्यावेळेला आपण या कॉईलमधून करंट पास करू, त्याच्यावर ॲक्ट होणारा जो काही टॉर्क असेल तो NIAB असा मॅक्झिमम टॉर्क ॲक्ट होतो. आणि हा टॉर्क कधी ॲक्ट होऊ शकतो, जर फील्ड रेडियल असेल तर. मी शॉर्टमध्ये सांगू लागलो. अगोदर NIAB कॉस ऑफ थिटा घेतो. बरं, युनिफॉर्म फील्ड असेल तर कॉस थिटा त्याच्यामध्ये येईल, आणि जर का रेडियल फील्ड असेल तर NIAB येईल. आणि त्यामुळं कॉईल ही डिफ्लेक्ट होते ओरिजिनल पोझिशनपासून थिटा इतक्या अँगलनं. त्याच्यात C इंटू थिटा हा रिस्टोरिंग टॉर्क आपण घेतला, तर NIAB इज इक्वल टू C इंटू थिटा. तर I इज इक्वल टू C अपॉन NAB इंटू थिटा. हे सगळे कॉन्स्टंट आहेत, तर I इज प्रपोर्शनल टू थिटा असं आपण याच्यामध्ये दाखवू शकतो. कन्स्ट्रक्शन फिगर, कन्स्ट्रक्शन आणि हे वर्किंग या पद्धतीनं आपण याच्यात सांगता येईल. एक्सप्लेन बायोट अँड सावर्ड्स लॉ. एक्सप्लेन बायोट अँड सावर्ड्स लॉ आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. बायोट सावर्ड्स लॉ. तर बायोट सावर्ड्स लॉच्या एक्सप्लेनेशनमध्ये आपण याच्यात पाहिलं होतं बघा. एक्सप्लेनेशनमध्ये आपण असं दाखवलं होतं, हा करंट कॅरिंग इथे एक छोटंसं सेगमेंट घेतो आपण, याची लेंथ DL अशी घेतली.
याच्यातून जाणारा करंट हा अँगल थिटा घेतला, हे अंतर आर घेतलं, इथं मला इंडक्शन काढायचं. मॅग्नेटिक इंडक्शन ॲट पॉईंट पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय डी एल साइन ऑफ थिटा अपॉन आर स्क्वायर असं घेता आहे. तर बी इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय आय डी एल साइन ऑफ थिटा अपॉन आर स्क्वायर असं रिलेशन घेतो. याचं एक्सप्लेनेशन म्हणजे याचं स्टेटमेंट देता येईल. मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू short current carrying element is directly proportional to current through the element, length of the element, sine of angle of theta between element and line joining the point, and inversely proportional to square of distance of the point from the center of the element. तर या पद्धतीनं ही फिगर, हा फॉर्म्युला आणि हे डेफिनेशन ते 3 मार्काला याच्यामध्ये विचारलेलं आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरला जर आपण याच्यात पाहिलं तर प्रॉब्लेम दिलेला आहे. रेक्टँग्युलर क्वाईल, याच्यामध्ये n टर्न्स 10, एरिया दिला आहे 0.05, सस्पेंडेड फ्रीली इन युनिफॉर्म फील्ड 0.01 टेस्ला, करंट याच्यामध्ये 30 मायक्रोएम्पियर आहे, इज पास्ड थ्रू इट. What is the magnetic dipole moment of the coil? What is the maximum torque experienced by the coil? तर याच्यामध्ये डायपोल मोमेंट NIA असं घेतो, 10 0.05 आणि ए घेतलं करंट 30 × 10⁻⁻⁶. याच्यामध्येच हे 10 म्हणलं तर हे डेसिमल 1 उडाला, 1 0 उडवलं तर हे 15 × 10⁻⁻⁶, 15 मायक्रो एम्पियर मीटर स्क्वायर. या पद्धतीनं आपण यम काढलं. मॅक्झिमम टॉर्क यम बी असं आपण घेतो. यम 15 काढलं, बी आहे 0.01, हे यम आहे 10⁻⁻⁶, हे तर 15 × 10⁻⁸ असेल. याच्यामध्ये न्यूटन मीटर असं आपण घेऊ शकतो, न्यूटन मीटर. तर याच्यामध्ये आपण कॅपिटल एम काढला, त्याचबरोबर टॉर्क काढला. तर हे क्वेश्चन आपण याच्यात पाहिल्याच्या नंतर 4थ्या नंबरचं आपल्याला याच्यात काय विचारलं आहे बघा. Using Ampere's law, derive an expression for magnetic induction inside an ideal solenoid carrying a steady current असं आपण म्हणतो. आता याच्यामध्ये हा जर सोलेनॉइड असेल, या पद्धतीनं हा सोलेनॉइड आपण असा दाखवू शकतो. याच्यामध्ये हा सोलेनॉइड हा इतका करंट आहे, याच्यात याची लेंथ L अशी घेतली, टोटल टर्न्स N आहे. आता स्मॉल n इज इक्वल टू n डिवायडेड बाय L घेतो. तर याच्यामध्येच आपण n इज इक्वल टू NL असं आपण एक इक्वेशन याच्यात घेऊ शकतो. आता पहा, ॲम्पियर सर्किटल लॉ काय सांगतो, लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन टेकन ओव्हर अ क्लोज्ड लूप इज इक्वल टू μ0 टाइम्स करंट I असं घेत आहेत. μ0 टाइम्स करंट I असं आपण घेत आहेत. याच केसमध्ये इथं जर आपण पाहिलं, याला आपण सोडवू शकतो. BDL cos ऑफ थिटा इज इक्वल टू μ0, इथं I' लिहिलं. आता एकातून जाणारा करंट I आहे, अशा किती टर्न्स आहेत हो, N × I असा, N × I. याच केसमध्ये या सोलेनॉइडची लेंथ L असेल, B × L, आणि थिटा आपण याच्यामध्ये जर घेतला तर 0 घेतो, कारण याच्या आतमध्ये असणार इंडक्शनची डायरेक्शन आणि त्याचबरोबर लेंथ सेगमेंट याची जर आपण डायरेक्शन पाहिली, लूप आपण याच्यामध्ये घेतो या पद्धतीनं, असा हा लूप घेतो PQRS. त्या लूपचे आपण याच्यात 4 पार्ट दाखवलेले आहेत. पहा, तुम्ही थोडंसं बघून घ्या, त्याच्यात 4 पार्ट दाखवले. मी शॉर्टमध्ये इथं करण्याचा प्रयत्न करू लागला. फक्त आतमधल्या पार्टचं BL येईल, μ0 N × I येईल, B इक्वल टू μ0 N/L × I, B इक्वल टू μ0 स्मॉल n × I असं आहे.
तर या पद्धतीनं आपल्याला एक मॅथमॅटिकल डेरिव्हेशन जे आपल्या नोटबुकमध्ये सुद्धा आहे, हा लूप रेक्टँग्युलर लूप घेतो. हे बाहेरचे जे आहेत आउटसाईड द इंडक्शन 0 राहतं. ते व्हर्टिकल असल्यामुळं इथं θ90 येतं, इथं θ90, म्हणजे कॉन्ट्रीब्युशन फक्त आतमधल्या पार्टचंच येतं. त्यामुळं म्यू0 यांना असा फॉर्म्युला आपण याच्यात डिराईव्ह करू शकतो. हा एक भाग आपण पाहिल्याच्या नंतर याच्यामध्ये पुढचा आहे आपल्याला 6व्या नंबरला सर्क्युलर लूप. 6व्या नंबरला जर आपण पाहिलं तर सर्क्युलर लूप रेडियस दिला आहे 9.7 सेंटीमीटर. करंट आहे 2.3 एम्पियर. ऑप्टेन मॅग्नेटिक फील्ड बी काढायचं ॲट द सेंटर ऑफ द लूप आणि ॲट अ डिस्टन्स ऑफ 9.7. याच्यामध्ये एक्स बरोबर 9.7 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द लूप काढायचं. तर याच्यात बी इक्वल टू μ0I/2r असं घेतो. याच्यात नंबर ऑफ टर्न्स दिलेल्या नाही आहेत. 4π × 10⁻⁻7 2.3 डिवायडेड बाय 2 × 9.7 10⁻⁻2 असं येईल. -2 बघा. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बी इक्वल टू, याच्यामध्ये आपण बी इक्वल टू जर याच्यात पाहिलं 9.7 सेंटीमीटर असं घेतलं. ॲट अ डिस्टन्स 9.7 सेंटीमीटर असं म्हटलं आहे. ॲट अ डिस्टन्स 9.7 सेंटीमीटर सेंटरला आपल्याला काढायचं. तर थोडं फ्रॅक्शनमध्ये आन्सर येणार आहे. आपण अप्रॉक्सिमेट काढू. अप्रॉक्सिमेट चालत नाही बोर्ड परीक्षेत. तर हे 2π येणार आहे. 2 × 3.14 × 2.3 डिवायडेड बाय 9.7 10⁻⁻5. अप्रॉक्सिमेट काढत असताना बघा 3 पुन्हा 4.6 जर आपण याला डिवाइड केलं तर 4.6ला 3 डिवाइड केलं 3 × 3 3 × 15. तर आन्सर दिलेला आहे अप्रॉक्सिमेटली 1.49 10⁻⁻5 टेस्ला असं आहे. येईल बरोबर. आता याच्यातलाच पुढचा पार्ट जर आपल्याला काढायचा असेल तर फॉर्म्युला काय? अलॉंग द ॲक्सिस काढायचं. अलॉंग द ॲक्सिस सर्क्युलर लूप आहे. सर्क्युलर लूपच्या अलॉंग द ॲक्सिस एक्स इतक्या अंतरावर हे आर आहे. बी इक्वल टू μ0r डिवायडेड बाय याच्यामध्ये 2 इन ब्रॅकेट r² + x² ⁻³ असं आपण. याच केसमध्ये μ0I याच्यामध्ये पहा इथं जर 0 ठेवलं तर याच्यामध्ये काय होऊ लागलं बघा. μ0nIr हे तोच फॉर्म्युला आला पाहिजे. इथे एक आर आहे बघा. हे एक्स जर 0 ठेवलं तर काय व्हायला, x = 0 ठेवलं तर याच्यात r³ येतं. r³ आणि हे μ0nIr² असं आहे. r² μ0I × r² डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट r² + x² ⁻³ x 0 ठेवलं तर हे r³ असं येतं. r³ हे कटलं, r राहिलं μ0/2r असं आहे. याच्यात व्हॅल्यू ठेवून देतो मी फक्त 4π × 10⁻⁻7. यात आय आहे 2.3, r² 9.7 × 9.7 सेंटीमीटर असल्यामुळं 10⁻⁻4 असं येईल. 2 इन ब्रॅकेट 9.7चा स्क्वेअर इथं सेंटीमीटर स्क्वेअर बाजूला काढलं तर 2 × 10⁻⁻4 बाजूला आलं. परत 9.7चा स्क्वेअर इथं ⁻³ असं येईल. तर हे सॉल्व करून घ्या. सॉल्व केल्याच्या नंतर याचा आन्सर यायला पाहिजे
5.267 10⁻⁻6 टेस्ला. थोडंसं लेंदी कॅल्क्युलेशन आहे, ट्राय करून पहा येतं का. याच्यानंतर याच्यातला शेवटचं जे कॅल्क्युलेशन आहे, शेवटचं कॅल्क्युलेशन किंवा शेवटचा प्रॉब्लेम आहे, मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ सर्क्युलर लूप ऑफ रेडियस. याच्यामध्ये रेडियस आहे 12.3 सेंटीमीटर, बी इक्वल टू 6.4 10⁻⁻6 टेस्ला. व्हॉट विल बी द मॅग्नेटिक मोमेंट, व्हॉट विल बी द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द लूप. काय काय दिलं आहे बघा आपल्याला. मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ सर्क्युलर लूप असं म्हटलं आहे. बी इक्वल टू μ0I/2r. ओके, μ0I/2r. याच केसमध्ये आपल्याला दिलं आहे, रेडियस दिलं आहे, बी दिलं आहे, याच्यावरून आय काढून घेता येतं. आय इज इक्वल टू 2br डिवायडेड बाय μ0 असं आपण घेतो, आणि मोमेंट इज इक्वल टू I इंटू ए. आय याच्यामध्ये 2br डिवायडेड बाय μ0, ए म्हणजे πr² असं आहे, πr². यम इज इक्वल टू याच्यामध्ये 6.4 10⁻⁻6 इंटू पाय 4π 10⁻⁻7 r². याच्यामध्ये 12.3 10⁻⁻4 असेल. याच्यामध्येच हे पाय कटलं, परत हे 1.6 आलं, यम बरोबर 3.2, तर 12.3 10⁻10 मधून 7 गेले तर -3 राहिले. तर याच्यामध्ये 15 त्रिक 45. हां, तर हे सोडून घ्या. तर याच्यामध्ये काय येईल बघा. यम इक्वल टू 3.2 1.23 1.23 10⁻⁻1. याच्यामध्येच जर सोडून घेतला तर इथं कुठं काही राहिले का बघा. 10 मधून 7 गेले, 2 -1. तर हे सॉल्व केल्याच्यानंतर 5.95 10⁻⁻2 एम्पियर मीटर स्क्वेअर दिलं आहे त्याने. 2br r³ आहे बघा. अजून एक राहिलं आहे 1.23 10⁻⁻2. 1.23 10⁻⁻2 1.23 10⁻⁻2. ते सोडवल्यावर एवढे येईल. तर या पद्धतीनं आपण सॉल्व करा, आन्सर आपल्याला याच्यामध्ये मिळून जाईल. तर हे 3 मार्काचे क्वेश्चन म्हणजे आपण 1, 2, 3चे सोडवलेत. 4 मार्कासाठी फक्त 3च क्वेश्चन दिलेत. काय आहेत बघा. शो दॅट करंट इन 2 लॉंग स्ट्रेट पॅरलल वायर एक्सटेंड फोर्सेस ऑन ईच अदर. डिराइव एक्सप्रेशन फॉर फोर्स पर युनिट लेंथ ऑन ईच कंडक्टर. पुढे युजिंग बायट-सावर्ट्स लॉ ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक इंडक्शन नियर अ स्ट्रेट इन्फायनाइटली लॉंग करंट कॅरिंग वायर. स्ट्रेट कंडक्टरमुळं काढायचं आहे, वरल्यामध्ये पॅरलल कंडक्टर्स आहे 2 त्याच्यामुळं काढायचं आहे. आणि तिसरा आहे डिराइव एक्सप्रेशन फॉर ॲक्शियल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय करंट इन अ सर्क्युलर लूप. तर हे मोठे क्वेश्चन्स आहेत. थोडंसं 12वी बोर्डच्या पुस्तकामध्ये बघून घ्या. आणि 12वी बोर्डच्या पुस्तकामध्ये बरंच कंटेंट 11वी 12वी असं थोडंसं मिक्सिंग झालं आहे. तर हे आपल्या नोटबुकमध्ये त्या टॉपिकमध्ये तुम्हाला मिळू शकतात. थोडंसं केअरफुली बघून घ्या, नक्की आपल्याला याचा फायदा होईल. थँक्यू व्हेरी मच.